नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्नचा जर विचार केला, इतिहासाचा जर विचार केला, तर इतिहासामध्ये प्राचीन भारतावर थोडेसे काही प्रश्न असतात आणि प्राचीन भारताचा आपल्याला जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही. आपण 6वीचं पुस्तक जरी व्यवस्थित केलं, तरी आपल्याला प्राचीन भारतासंबंधीचे बरेच प्रश्न कव्हर होतील. म्हणून त्या अनुषंगानेच आपण हा 6वीचा इतिहास सुरू केला आहे. तर म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही टी-सी-एसचे तलाठी, वनसेवा, त्यानंतर नगर परिषद हे जर फॉर्म भरले असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करू. आणि हो, या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर तुम्ही पहिला पार्ट, दुसरा पार्ट मी टाकलेला आहे. तिथे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण आता सुरुवात करू. चौथा चॅप्टर आहे वैदिक संस्कृती. आता वैदिक संस्कृती म्हणजे काय, की वेद वाङ्मयांवर आधारलेली संस्कृती म्हणजेच काय, वैदिक संस्कृती. आता वेद असं म्हणतात, की वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन ग्रंथ आहेत. ठीक आहे ना. तर वेद वाङ्मयाची भाषा कोणती होती? ही संस्कृत भाषा होती. इतर गोष्टी मी आधी ऑलरेडी नोट डाऊन केलेल्या आहेत, ते तुम्हाला फक्त बघायचे आहेत. तर कोणती भाषा होती? संस्कृत भाषा होती. त्यानंतर या वेद वाङ्मयामध्ये सगळ्यात पहिला जो ग्रंथ आहे तो कोणता मानला जातो? तो हा ऋग्वेद मानला जातो. ठीक आहे ना. मूळ ग्रंथ मानला जातो आणि तो कसा आहे? काव्य रूप आहे. काव्याच्या स्वरूपात तो मांडलेला आहे. आणि ऋग्वेदासोबतच अजून इतर 3 ग्रंथ आहेत. ते कोणते आहेत? यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे हे 4 वेद आहेत. आणि या 4 वेदांनाच काय म्हणतात? संहिता असे म्हणतात. ठीक आहे ना. आता विद म्हणजे काय? जाणणे. आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. म्हणजे काय, की ज्ञान. वेदाचा अर्थ सरळ काय होतो? ज्ञान असा होतो. ठीक आहे ना. तर मौखिक पठण होतं, म्हणजे हे काही लिखाण नव्हतं. त्यांनी ऑलरेडी मौखिक पठण केलं आणि त्या मौखिक पठणातून हे वेद तयार झाले. तर वेदांना आपण श्रुती असंही म्हणतो. ठीक आहे. तर वेदांना श्रुती असंही म्हणतात, लक्षात ठेवा. आता आपण जर ऋग्वेदाचा जर विचार केला, तर ऋग्वेदामध्ये जे काही काव्य आहेत त्या काव्याच्या रचनांना काय म्हणतात? ऋचा असे म्हणतात. ठीक आहे ना. आणि अनेक ऋचां मिळून एक जे काही तयार होतं, जे स्तुती केली जाते, त्या काव्याला एकूणच काय म्हटलंय त्यांनी? सूक्त असे म्हटलंय. आणि या ऋग्वेदामध्ये काय केलंय? जे देवता होते यांचं काय वर्णन केलंय किंवा यांची स्तुती केली आहे, म्हणून यांना सूक्त असं पण सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर येते यजुर्वेद. आता यजुर्वेदामध्ये काय, की यज्ञात जे संहिता असते, यज्ञामध्ये म्हटले जाणारे जे मंत्र आहे ते याच्यामध्ये दिले. तर नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, की यज्ञ म्हणजे यजुर्वेद, यज म्हणजे यज्ञ. ठीक आहे. तर यज्ञ विधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचं मार्गदर्शन आपल्याला यजुर्वेदामध्ये सापडते. त्यानंतर आपण विचार करू सामवेद. तर सामवेदामध्ये संगीताबद्दल जास्त माहिती दिली आहे. तर म्हणून गायन कसे करावे, म्हणजे जे ऋचा असतील किंवा जे श्लोक त्यांनी मांडले असतील त्याचं गायन कसं करावे याच्यामध्ये दिलंय. आणि असं म्हणतात, की भारतीय संस्कृतीचा जर कोणता पाया असेल ना, तो आपल्याला सामवेद आहे. म्हणून हा प्रश्न महत्वाचा ठरतो. भारतीय संस्कृतीचा पाया कोणत्या वेदामध्ये सापडतो? तर तो कोणता आहे? सामवेद. त्यानंतर येतो अथर्ववेद. तर अथर्व ऋषींचं नाव याला दिलेलं आहे आणि म्हणून अथर्ववेद असं म्हटलंय. तर अथर्ववेदामध्ये काय आहे, की जीवनातील अनेक गोष्टी ज्या असतात, जे महत्व आहेत किंवा आयुष्यात येणारे संकट, दुःख याच्यावर मात कशी करता येईल या सगळ्यांचा जो सार आहे तो कशामध्ये दिलेला आहे? अथर्ववेदामध्ये. आता हे जे अथर्ववेद आहेत किंवा हे जे संहिता आहेत, वेद आहेत, या वेदानंतर जे स्थापन झाले ते म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद. आणि ब्राह्मण ग्रंथ आता बघूया आपण. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणारे जे ग्रंथ असतात त्यांना काय म्हटलंय? ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. त्यानंतर आरण्यके म्हणजे काय? अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेलं चिंतन हे आरण्यक ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. असं म्हणतात की यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यामध्ये घेतलेली त्यांनी दिसते. त्यानंतर उपनिषद म्हणजे फिलॉसॉफिकल ग्रंथ असं आपण म्हणू. तर उपनिषद म्हणजे काय? गुरु जवळ बसून मिळवलेले ज्ञान, म्हणजे खूप आत्मा, अनात्मा, जन्म, मृत्यू यासारख्याची चर्चा या उपनिषदामध्ये केलेली आपल्याला दिसते. म्हणजेच काय? 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषद या सगळ्यांना जवळपास बनवण्यासाठी 1500 वर्षाचा काळ गेलेला आहे. आणि हा 1500 वर्षाचा काळ म्हणजेच काय? वैदिक काळ किंवा वैदिक संस्कृती. आता वैदिक संस्कृती नेमकी होती काय, त्यांचं जीवन कसं होतं, कशा पद्धतीचं होतं, हे सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहे. आता हे जे काही आपण डिस्कस केलं हे सगळं परीक्षेसाठी महत्वाचं आहे. आणि परीक्षेत बऱ्याच वेळा काय या किंवा त्या परीक्षेमध्ये ऍज इट इज हे प्रश्न विचारले म्हणून महत्वाचं ठरते. आता बघा, कुटुंब व्यवस्था कशी होती? तर एकत्र कुटुंब पद्धती होती. जो कुटुंबातील जो प्रमुख होता त्या प्रमुखाला काय म्हणत असत? गृहपती असं म्हणत असत. ठीक आहे ना. आणि एक आपण असंही म्हणू की ही जी कुटुंब व्यवस्था होती ही कशी होती? पुरुष प्रधान होती.
आणि त्यावेळेस अशा लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा ह्या विद्वान स्त्रियांचे सुद्धा उल्लेख झालेले सापडतात. ह्या सुद्धा फिलॉसॉफर स्त्रिया होत्या. ठीक आहे ना. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांना सुद्धा महत्व होतं. पण कालांतराने स्त्रियांचं महत्व कमी होत गेलं आणि पुरुषांचं महत्व वाढत गेलं. म्हणून कुटुंब व्यवस्था आपण काय म्हणू, एक प्रकारे पुरुषप्रधान होती. त्यानंतर वेद काळातील जे घरे होते मातीची होती, कुडाची असत. घराच्या भिंती कशा शेणामातीने सावरलेल्या असत आणि घरासाठी कोणते शब्द वापरलेले असत बघा, गृह किंवा शाला असे शब्द ते वापरत. त्यानंतर वेदकाळीन लोकांना जे आहारामध्ये प्रमुख जे धान्य होते, तृणधान्य, ते होते गहू, सातू आणि तांदूळ. ठीक आहे ना. आणि आता आपण इथं बघू की जे वेदकाळीन लोक होते, जे सातूसाठी त्यांनी कोणता शब्द वापरायचे, ते यव वापरायचे. सातूसाठी कुठला शब्द वापरायचे आणि गोधूम म्हणजे काय वापरायचे, गहू, आणि व्रीही म्हणजे तांदूळ. तर तुम्ही लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारू शकता, वैदिक काळामध्ये तांदूळाला काय म्हणतात, तर तांदूळाला काय म्हणतात, व्रीही. त्यानंतर गव्हाला काय म्हणत, तर गोधूम, आणि बार्लीला म्हणजे सातूला काय म्हणत, यव. त्यानंतर आपण म्हणू की वेदकालीन लोक जे होते, लोकरी आणि सुती वस्त्र वापरत होते. वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्र सुद्धा ते वापरत होते. स्त्रिया पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा ते सुद्धा आणि दागिने सुद्धा वापरत होते. आणि एक निष्क नावाचा एक गळ्यातला दागिना होता, तो त्यावेळेस खूप लोकप्रिय होता. म्हणून हा तुम्ही निष्क हा शब्द लक्षात ठेवा, एमपीएससी मध्ये हा विचारून झालेला आहे. त्यामुळे निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय होता. ठीक आहे ना. आणि यासोबतच त्यांना गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांचा शर्यती, शिकार ही मनोरंजनाची त्यांची साधने होती. यासोबत वीणा, शततंतू, झांजा, शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती. डमरू आणि मृदुंग हे सुद्धा ते वापरत होते. इथे तुम्हाला चित्र दिसत आहे, चित्रामध्ये एकूण वाद्य त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे ना. आता जेव्हा आपण शेती, पशुपालन किंवा आर्थिक सामनी, सामाजिक जीवन कशा प्रकारचं होतं यांचं ते बघा. तर वैदिक काळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारे कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. म्हणजे बघा, वैदिक संस्कृती आपली किती महान होती. ज्या गोष्टीचा विचार आता आपण करतो, तो गोष्टींचा विचार त्यांनी ऑलरेडी केलेला आपल्याला दिसून येतं. वैदिक काळामध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होतं आणि गायींना त्यातल्या त्यात आपल्याला विशेष महत्व दिसत होतं. कारण गाय हा दूधजन्य प्राणी होता आणि दूध त्याच्यापासून बऱ्याच वेळा दूध चांगल्या पद्धतीने मिळायचं. म्हणून गाय हा प्रमुख प्राणी तिथे मानलेला होता. आणि वेद काळामध्ये रथ होते आणि त्या रथांना घोडे जुंपले जायचे आणि वेदकालीन रथांची चाके ही आरेची होती. म्हणून असं म्हणतात किंवा त्यांची जी रथ होते खूप वेगाने धावायचे, वेगवान रथ अशी त्यांची होती. ठीक आहे ना. आता त्यानंतर आपण बघू, घोड्याला अश्व असे म्हणत होते आणि आपल्याला माहित आहे घोड्याला अश्व म्हणतात आणि त्याचाच मग काय अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर बनलेला आहे. ठीक आहे ना. आता त्या काळात शेती आणि पशुपालन हे तर होतच, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही व्यावसायिक आणि कारागीर होते. तर अशी जी समाज व्यवस्था होती, त्या व्यावसायिक आणि कारागिरींच्या यांना काय म्हणायचं होतं, श्रेणी म्हणत होते. आणि जो श्रेणीचा जो प्रमुख असेल त्याला काय म्हणायचे, श्रेष्ठी असं म्हणायचे. ठीक आहे ना. आणि पुढे काय झालं की याच काळामध्ये 4 प्रकारचे वर्ण सुद्धा निर्माण झाले. ते वर्ण म्हणजे काय, ते वर्ण व्यवसायाच्या प्रमाणे होते. ते वर्ण कोणते होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्यानंतर शूद्र. आणि हे वर्ण व्यवसायावरून ठरत असत. पण कालांतराने काय झालं की हे वर्णांना स्वरूप आलं वरून, म्हणजे जन्मावरून ते वर्ण ठरत गेले आणि त्याच्यामुळेच काय झालं, पुढे जाती व्यवस्था निर्माण झाली आणि त्या जाती व्यवस्थामुळे समाज व्यवस्था बिटकली किंवा आपण म्हणू विषमता निर्माण झाली. ठीक आहे. तर असे हे आपल्याला वैदिक काळाचं ऐकूनच आपल्याला व्यवसाय प्रति ह्या गोष्टी दिसतात. आता जर आपण समाज व्यवस्थेचा अजून एक भाग घेतला, तर या आदर्श आयुष्य कसं असलं पाहिजे, तर त्याच्यासाठी या वेदकालीन लोकांनी 4 आश्रम ठेवले होते. ठीक आहे ना. आयुष्यातले 4 आश्रम. आता ते 4 आश्रम कोणते, तर पहिला होता ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजेच काय, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ होता. म्हणून ब्रह्मचर्य आश्रम राहायचा. आणि मला वाटतं वयाच्या 22-23 वर्षापर्यंत तुम्हाला ब्रह्मचर्य आश्रमचं पालन करावं लागत होतं. मग ब्रह्मचर्य आश्रम यशस्वी झाल्यानंतर पुढचा टप्पा यायचा तो गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम मध्ये लग्न करायचं आणि त्या पुरुषाने काय केलं पाहिजे, कुटुंब आणि समाज यांच्यासाठी त्याची जी कर्तव्य होती ती पत्नीच्या सहाय्याने पार पाडावी, असा तो होता गृहस्थ आश्रम. त्यानंतर तिसरा तो येतो म्हणजे वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रम मध्ये तुम्हाला म्हणजे काय दिसतं की घरादाराचा मोहाचा त्याग करून काय करायचं आहे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहायला जायचं. त्याला काय म्हणायचं, वानप्रस्थ आश्रम. आणि त्यानंतर म्हणजे शेवटचा आश्रम तो म्हणजे संन्यासाश्रम. या संन्यासामध्ये काय होतं की मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करायचा आणि मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगायला पाहिजे.
आणि त्याच्यात असं म्हणायचं की बाबा फार काळ तो एका ठिकाणी राहता कामा नये. म्हणून हे 4 आश्रम तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कोणकोणते आहे? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, त्यानंतर वानप्रस्थ आश्रम आणि नंतर कोणता येतो? संन्यास आश्रम. त्यानंतर धर्मकल्पना. आता वेदकालीन जो पिरियड होता त्याच्यामध्ये सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या या सगळ्यांना त्यांनी देवता रूप दिलं आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या रुच्या सुद्धा निर्माण केल्या, श्लोक सुद्धा त्यांच्यावर निर्माण केले. तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी मग ते यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये अग्नीमध्ये पदार्थ टाकत, अर्पण करत. तर त्या पदार्थाला त्यांनी काय काय म्हणत असत? हवी म्हणत. ठीक आहे ना. तर त्या अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा जो एक एकूणच जो विधी होता त्याला काय म्हणतात? यज्ञ. आणि सुरुवातीला यज्ञ विधीचे स्वरूप साधे होते, नंतर ते किचकट होत गेले आणि म्हणून हे किचकट विधी पार पडण्यासाठी पुरोहित नावाचा एक प्रकार अस्तित्वात आला किंवा पुरोहित नावाचं एक पद उभं राहिलं आणि पुरोहितच मग यज्ञ करायला सुरुवात झाली. ठीक आहे ना. आणि त्याच वेदकालीन मध्ये सृष्टी होती, पावसाळा नंतर उन्हाळा नंतर हिवाळा, हे जे ऋतू होते हे सृष्टी चक्र होतं आणि या सृष्टी चक्रालाच किंवा एक जीवन चक्रालाच त्या वेदकालीन लोकांनी काय नाव दिलं? ऋत असं नाव दिलं. ठीक आहे ना. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जेवढे काही शब्द एक्सप्लेन करत आहोत किंवा आपण घेत आहोत ते सगळे महत्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता शासन व्यवस्था कशी होती बघा. वेदकालीन प्रत्येक गाव वसाहतीचा एक प्रमुख होता, त्याला काय म्हणत होते? ग्रामणी असं म्हणायचे. ठीक आहे ना. आणि अनेक जो ग्रामवस्तीचा समूह होता जो असायचा त्याला काय म्हणायचे? विशू म्हणायचं. आणि जो विशू राहायचा त्या विशूचा जो प्रमुख असायचा त्याला काय म्हणायचे? कोण असायचा? विषपती असायचा. आणि आता बघा, अनेक विष मिळून एक जन तयार व्हायचं आहे ना. अनेक ग्रामसमूह मिळून काय व्हायचं? विष तयार व्हायचं आणि विष मिळून अनेक विष समूहांचा काय व्हायचा? जन तयार व्हायचा. आणि पुढे हे जन एखाद्या विशिष्ट भागात जर स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला काय म्हणायचे? मग जनपद म्हणायचे. आणि या जनपदाच्या प्रमुखाला काय म्हणायचे? राजा किंवा नूप म्हणायचं. मग या राज्याची जबाबदारी काय असायची? प्रजेचे संरक्षण करणं, कर गोळा करणं, उत्तम राज्यकारभार पाहणं हे राजाची कर्तव्य होती, है ना. आणि राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने काही अधिकारी नेमले. त्यामध्ये एक प्रमुख होता पुरोहित आणि त्यानंतर आपल्याला दिसून येतो सेनापती. ठीक आहे ना. आता जो जो कर वसुली करायचा राजासाठी, तर त्या कर वसुली करणाऱ्याला काय म्हणत होते? भागदूक म्हणायचं. त्यानंतर राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी विविध प्रकारच्या सभा सुद्धा होत्या किंवा संस्था होत्या. त्याच्यामध्ये सभा, समिती, विदत, जन अशा 4 संस्था होत्या. तर काही याच्यामध्ये जेव्हा राजा त्यांच्या प्रमुख लोकांसोबत मीटिंग घ्यायचा एक प्रकारे, तर त्याला काय म्हणायचे? सभा म्हणायचे. आणि जेव्हा लोकांची बैठक असायची तर त्या लोकांच्या बैठकीला काय म्हणायचे? समिती म्हणायचे. ठीक आहे. आणि पुढे काय झालं की हा जो वैदिक विचार प्रवाह होता, पुढे याच्यामध्ये स्मृती आणि पुराणे आले आणि स्मृती आणि पुराणांमध्ये लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आणि ऐकूनच वेद, स्मृती, पुराणे या सगळ्यांना मिळूनच काय पुढे या प्रवाहाला किंवा या वैचारिक प्रवाहाला हिंदू असं नाव देण्यात आलं किंवा हिंदू या नावाने ते ओळखल्या जाऊ लागले. ठीक आहे ना. तर असे ऐकूनच या चॅप्टर मध्ये आपल्याला वैदिक संस्कृतीची माहिती भेटते. याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलं किंवा अंडरलाईन पार्ट जो केलाय, जो की मी ग्रुपमध्ये शेअर करेल, तोच महत्वाचा आहे. तेवढाच तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. आधीचे पार्ट सुद्धा तुम्ही बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशाच पद्धतीने आपण सगळे व्हिडिओ घेणार आहे, म्हणून सगळे व्हिडिओ तुमचे चुकता कामा नये सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.